हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य भरतीची आपण तयारी करतो, जे की आपण 24 ऑक्टोबरला आपला पेपर होणार आहे आणि 31 ऑक्टोबरला आपण थोडा आता वेग वाढवणार आहोत, जेणेकरून एक्झामपर्यंत आपले सगळे टॉपिक क्लिअर झाले पाहिजे. सकाळी 9 वाजता तुम्हाला स्पष्टीकरणासहित सगळे लेक्चर्स प्राप्त होत आहे. आता दररोज 1 वाजता तुम्हाला रॅपिड फायरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं कव्हर करणार आहोत आणि आपला टार्गेट असणार आहे की दररोज या 1 वाजताच्या व्हिडिओमध्ये किमान 50 क्वेश्चन आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे की मोस्ट इम्पॉर्टंट आणि वन लाइनर टाईपचे क्वेश्चन्स असतात. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, मित्रांना शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलद्वारे तांत्रिक विषयासाठी स्पेशल बॅच लॉन्च झाली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 व्हिडिओ लेक्चर्स प्राप्त होतील, ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक समजावून सांगितलं आहे. त्यासोबत तुम्हाला सगळ्या नोट्स तांत्रिकच्या प्राप्त होतील आणि सोबत 10 टेस्ट पेपर सुद्धा भेटतील. आणि हे सगळं नाममात्र 300 रुपयाची फीस आहे. आणि फक्त टेस्ट पेपर पाहिजे असतील तर फक्त 100 रुपये फीस ठेवण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिकच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चला, वेळ न करता आपण आजचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मित्रांनो, आता एमपीएससीची तयारी करा भारतातील सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी सोबत. या ठिकाणी 2 ऑक्टोबरला डिपार्टमेंटल PSI स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे, सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत, ज्याच्यामध्ये फर्स्ट 3 रँक केलेल्या 100% स्कॉलरशिप एका वर्षासाठी भेटणार आहे. 4 ते 13 रँक केलेल्या 75% आणि 14 ते 20 रँक केलेल्या 50% स्कॉलरशिप एका वर्षासाठी भेटणार आहे. आणि ही स्कॉलरशिप टेस्टमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला कोड यूज करावा लागेल, SOHEL1010. SOHEL10 हा कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या स्कॉलरशिप टेस्टमध्ये भाग घेऊ शकता. अनअकॅडमीवर बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि जॉईन करताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 1, पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला जो वाटते तुमचं उत्तर कमेंट करत चला, म्हणजे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. मी तुम्हाला तो उत्तर सांगणारच आहे. तर पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतो? आपले हे सगळे वन लाइनर टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तर हा लोह धातू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 2, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? तर अजीवनसत्वाच्या रातांधळेपणा, बेरीबेरी, स्कर्वी की अबकतिनी? तर याचं योग्य उत्तर आहे रातांधळेपणा. कोणता आहे? कारण की बेरीबेरी हा जीवनसत्व ब च्या अभावामुळे होतो आणि स्कर्वी जो आहे तो जीवनसत्व क च्या अभावामुळे होतो. आपल्याला विचारलं तर अचं उत्तर होणार रातांधळेपणा, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम सिलिकेट, सोडियम सिलिकेट की सिलिकॉन? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत आलेला आहे. तर याचा आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे दुसरा ऑप्शन, मॅग्नेशियम सिलिकेट हा टाल्कम पावडर तयार करताना वापरला जातो. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे? म्हणजे कशातून विद्युत चांगल्या प्रकारे वाहू शकते, सगळ्यात चांगली? लाकूड, लोकर, चांदी की ॲल्युमिनियम? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, चांदी हा सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे दिलेल्या ऑप्शन पैकी. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवत चला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. आता वरी ऑप्शन बघा, 2 नंबरच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं बेरीबेरी हा कशाच्या अभावामुळे होतो? हा जीवनसत्व ब च्या अभावामुळे होणारा रोग आहे. तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर 2 ब जीवनसत्व. कारण की रातांधळेपणा आणि क हा स्कर्वी, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आणि ड जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता होतो? तर हा तो मुडदूस नावाचा जो रोग आहे तो हाडांचा रोग आहे, हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? आतापर्यंत हा बऱ्याचशा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टंगस्टन. ऑप्शन्स होते तांबे, ॲल्युमिनियम, हेलियम आणि शेवटी होतं टंगस्टन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 टंगस्टन. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते, म्हणजे वाढण्याची स्पीड याची सगळ्यात जास्त आहे? आंबा, नारळ, निलगिरी की साग? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, निलगिरी हा जो झाड आहे तो इतरांहून सगळ्यात जलद गतीने वाढत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी, बेरीबेरी, मुडदूस की रातांधळेपणा? आताच आपण वरी पाहिला होता, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता होतो? मुडदूस. तर काय येणार याचं ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? कॅल्शियम, सोडियम, कार्बन की क्लोरीन?
तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कॅल्शियम. तर जड पाण्यामध्ये काय असतो? कॅल्शियम असतो. प्रश्न क्रमांक 10, रिकामी जागा या झाडाच्या सालीपासून क्विनाईन म्हणजेच कोएनेल हे हिवतापावरील उपयुक्त औषध मिळविले जाते. निलगिरी, रबर, सिंकोना की बेहेडा? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 सिंकोना. याच्यापासून क्विनाईन हे हिवतापावरील औषध प्राप्त केले जाते. प्रश्न क्रमांक 11, उच्च वातावरणात ऑक्सिजनचे रिकामी जागा या वायूत परिवर्तन होते. कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ओझोन की नायट्रोजन? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क ओझोन. हा याचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या सगळ्या पीडीएफ नोट्स प्राप्त करायच्या असतील तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे SM गायडन्स पॉइंट, त्वरित तिथं जा आणि तिथं जॉईन होऊन जा. तुम्हाला या सगळ्या पीडीएफ नोट्स डाउनलोड करता येतील फ्री ऑफ कॉस्ट. प्रश्न क्रमांक 12, या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG ची लस टोचली जाते. कॉलरा, मलेरिया, क्षय की कर्करोग? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क क्षय. क्षय या रोगावर प्रतिबंधक म्हणून BCG लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 13, लेप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हवामानाचा अंदाज, अवकाश निरीक्षण, कुटुंब नियोजन की कर्करोग प्रतिबंध? तर लेप्रोस्कोपी याचं योग्य उत्तर आहे हा कुटुंब नियोजनाशी संबंध असणारी संज्ञा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 14, स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी घटक असतात. क्रोमियम, लोखंड व निकेल, निकेल व लोखंड, लोखंड, कार्बन व निकेल की निकेल, क्रोमियम व कार्बन? मित्रांनो याच प्रकारचा जो जर्मन सिल्वर आहे हा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आला होता. सेम या टाईपचा धातू मिश्रणावर आधारित. याचं जो उत्तर आहे की स्टेनलेस स्टील मध्ये क्रोमियम, लोखंड आणि निकेल हे घटक असतात. लक्षात ठेवा स्टेनलेस स्टील मध्ये क्रोमियम, लोखंड व निकेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक 15, मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कशावर अधिक होतो? हृदय, फुफ्फुस, यकृत की मूत्रपिंड? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 यकृत. याच्यावर मद्य अतिसेवनाचा दुष्परिणाम होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16, पुरुषांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात? लेप्रोस्कोपी, ट्युबोक्टॉमी, व्हॅसेक्टॉमी की ॲक्युपंक्चर? आणि याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर क व्हॅसेक्टॉमी त्याला म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 17, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? वरी बघा झालेला प्रश्न आहे. तुम्हाला पुन्हा याचं उत्तर माहित असलाच पाहिजे. काय आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण झालेला हा प्रश्न आहे. हा वरी 2-3 वेळा मी रिपीट केला. याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोकांचा लक्ष आहे ते काय कमेंट करतात. प्रश्न क्रमांक 18, दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन रिकामी जागा कोणता आहे? मिल्कीमीटर, मिल्कोमीटर, लॅक्टोमीटर की बॅरोमीटर? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क लॅक्टोमीटर. हा दुधाचे सत्व मोजण्याचं साधन आहे. प्रश्न क्रमांक 19, कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात? सल्फर डायऑक्साईड, सोडियम परबोरेट, सोडियम क्लोरेट की पोटॅशियम स्टिअरेट? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सोडियम परबोरेट. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? कार्डिओग्राफ, स्टेथोस्कोप, थर्मामीटर की अल्टीमीटर? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब स्टेथोस्कोप. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते? थायरॉइड, प्लीहा, यकृत की स्वादुपिंड? आणि हा ॲडमचे ॲपल म्हणून ओळखला जाणार आहे थायरॉइड. कोणाला म्हटलं जाते? थायरॉइड ग्लँडला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22, प्राण्यांमध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येते. जलचर, संधिपाद, सरीसृप की सस्तन? कोणत्या प्राण्यामध्ये हे घडून येते शरीराबाहेर फलनाची क्रिया? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जलचर प्राण्यांमध्ये जी फलनाची क्रिया शरीराबाहेर घडून येत असते. प्रश्न क्रमांक 23, रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे? बाभूळ, हिरडा, कडुलिंब की तुळस? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड तुळस ही रक्तदाबाच्या विकारावर अतिशय उपयुक्त अशी वनस्पती ठरली आहे. प्रश्न क्रमांक 24, बघा डायलिसिस उपचार कोणत्या आजारात याचा वापर केला जातो? हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार की रक्तदाब? आणि याचं योग्य उत्तर पाहूया.
अकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले आहे, ज्याच्यामध्ये 29 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री प्लस मेन्स बॅच फॉर PSI STISO कंबाईन एक्झाम 2022 साठी. सगळे मेंटर्स स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. त्याच्यासोबतच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021 5वी बॅच आहे, स्टार्ट 1 ऑक्टोबर पासून होत आहे. लिंक इन द डिस्क्रिप्शन. आजच जा आणि या बॅच जॉईन करा. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते, म्हणजे युनिव्हर्सल एक्सेप्टर ज्याला म्हटलं जाते, आणि तो कोण आहे? AB. हा जो रक्तगट आहे तो कोणाचाही रक्तगट त्याला चालतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 26 झालाय. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन की कार्बन डायऑक्साईड? आणि तो वायू आहे हायड्रोजन. हा सर्वात हलका वायू मानला जातो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी शोधून काढलं? गॅलिलिओ, अमुंड सेन, रॉबर्ट पेरी की कोपर्निकस? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, कोपर्निकस यानं सगळ्यात पहिले शोधून काढलं होतं. क्रमांक 30, भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः रिकामी जागा वापरली जाते. तुरटी, सोडियम क्लोराईड, क्लोरीन की पोटॅशियम परमॅग्नेट? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, क्लोरीन वापरलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया, कॉलरा, आमांश की कॅन्सर? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मलेरिया. या रोगामध्ये आपल्या तांबड्या पेशींचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 32, हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? ख्रिश्चियन बर्नार्ड, हरिगोविंद खुराना, डॉक्टर इंदिरा हिंदुजा की डॉक्टर लुईस पाश्चर? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, डॉक्टर ख्रिश्चियन बर्नार्ड यांनी सगळ्यात पहिली हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणी 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळविले आहे? राजा रामन्ना, मादाम क्युरी, पेरी क्युरी की आईन्स्टाईन? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब, मादाम क्युरी यांनी 2 वेळा नोबेल पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? कॉलरा, देवी, प्लेग की कॅन्सर? संसर्गजन्य नाही म्हटलं तर कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, कॅन्सर हा संसर्गजन्य नाही आहे. प्रश्न क्रमांक 35, मधुमेह हा रिकामी जागा या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. साखर, कॅल्शियम, इन्सुलिन की ग्लुकोज? आणि याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर क, इन्सुलिन याच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? मधुमेह, कॉलरा, कर्करोग की मलेरिया? अतिशय सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर कमेंट करा. हा तर खूप सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर पाहू किती लोक कमेंट करून योग्य सांगतात. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 37, तंबाखूमध्ये असलेले द्रव्य कॅफिन, टेनिन, निकोटीन की पॅरासिटेमॉल? सोपा प्रश्न आहे, काय असते? निकोटीन असते. प्रश्न क्रमांक 38, डेसिबल हे रिकामी जागा मापनाचे एकक आहे. आवाज, विद्युत, उष्णता की अंतर? हा कशाचा एकक आहे? हा आहे ध्वनी मोजण्याचं एकक आहे, म्हणजेच आवाजाचं. प्रश्न क्रमांक 39, एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू रिकामी जागा? कार्बन डायऑक्साईड, सिलिकॉन, हेलियम की ओझोन? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हेलियम हा एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू आहे. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात? गहू, ज्वारी, तांदूळ की हरभरा? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4, हरभरा याच्या मुळावर गाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 41, दूध नासणे रिकामी जागा ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे, जैविक प्रक्रिया आहे, हा दुधाचा गुणधर्म आहे, याला शास्त्रीय कारण देता येत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ, ही जीव रासायनिक क्रिया आहे. प्रश्न क्रमांक 42, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध रिकामी जागा? सल्फोन, प्रायमाक्विन, ग्लुटेनिन की स्ट्रेप्टोमायसिन? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ, सल्फोन. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणतं आहे? सल्फोन. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? युरिया, नायट्रेट, अमोनियम सल्फेट की कंपोस्ट? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, कंपोस्ट खत हे खत रोपांना समतोल आहार पुरवतो. प्रश्न क्रमांक 44, पिल्ले बाहेर येण्यासाठी कोंबडीस किती काळ अंडी उबवावी लागतात? 1 आठवडा, 2 आठवडे, 1 महिना की 3 आठवडे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 3 आठवडे. ऑप्शन नंबर 4, 3 आठवडे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 45, भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनिमिया आढळून येतो? लोहाची कमतरता, कॅल्शियमची कमतरता,
प्रोटीन्सची कमतरता की दूध दुभत्यांची टंचाई? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, लोहाची कमतरता. प्रश्न क्रमांक 46, जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः रिकामी जागामुळे होतात. जीवाणू, विषाणू, कवक की बुरशी? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, विषाणूमुळे त्यांना तोंडाचे आणि पायाचे रोग होत असतात. प्रश्न क्रमांक 47, पाण्याचा कायमचा जडपणा कसा घालविला जातो? उकळून, ऊर्ध्वपातन क्रियेने, सोडा टाकून की गाळून? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क, सोडा टाकून. प्रश्न क्रमांक 48, चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या पहिल्या चंद्रवाहनाचे नाव काय? लुनाखोद, ईगल, पायोनियर की चॅलेंजर? आणि त्याचं नाव होतं लुनाखोद. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 49, मानवी शरीरात यकृताचे कार्य काय? अन्न पचनास मदत, पाचक रस तयार करणे, ग्लुकोजचा साठा करणे की रक्त शुद्ध करणे? यकृताचं मुख्य कार्य काय आहे? तर याचं मुख्य कार्य आहे ग्लुकोजचा साठा करणे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 50, 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने अवकाशात सोडला होता? अमेरिका, फ्रान्स, रशिया की जर्मनी? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, रशिया यानं स्पुटनिक हा 1957 मध्ये सगळ्यात पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला होता. तर या ठिकाणी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले 50 क्वेश्चन कव्हर कंप्लीट होतात. आपण रॅपिड फायर टेस्ट ही जी सिरीज चालू केली याच्यामध्ये दररोज 50 क्वेश्चन आपण इम्पॉर्टंट 50 क्वेश्चन कव्हर करत राहणार आहोत. तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक सुद्धा करा, मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि या सगळ्या पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल SM गायडन्स पॉईंट जॉईन करून घ्या. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद मित्रांनो. अनअकॅडमीवर स्पेशल ऑफर्स आलेली आहे ज्याच्यामध्ये अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास ऑफर. 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 4 महिने मोफत भेटणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. सोहेल 10 हा कोड यूज केला तर तुम्ही या ऑफरचा फायदा उचलू शकता आणि अजून 10% तुम्हाला याच्यावर डिस्काउंट प्राप्त होऊन जाईल.